हाय दिव्या. हाय. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हो, तुला पण खूप खूप शुभेच्छा. हे काय ग, मी तुला फोन केला नाही याचा अर्थ तुम्हाला फोन करायचा नाही असा नाहीये. बरं ऐक ऐक, घरचे सगळे म्हणतात की गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरी जेवायला आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे तू यावंस. त्यामुळे प्लीज काहीतरी कारण देऊ नकोस आता. अरे वा, सगळ्यांनी बोलावलंय म्हणजे नक्कीच काहीतरी साडी किंवा दागिने देणार असतील. हॅलो. हा हो, आता सगळ्यांनी बोलावलंय तर यावंच लागेल ना. येते मी. ओके ओके, चल बाय. हे बघ सांगतो ना, बोलतोय ना. हे बघ मी वाट बघतोय तुझी. चलो सिया, लवकर यायला सांग. बाय. आई काय ग, मी काय म्हणते, आता मी उकडलेल्या बटाट्याची भाजी करते, पुऱ्या करते आणि दिव्याला सांगते श्रीखंड घेऊन ये. हो. आई, आशूचा फोन आला होता मला. काय म्हणाले जावई बापू? गुढीपाडवा आहे ना म्हणून जेवायला बोलवलंय त्यांनी घरी. अगं बाई, हो का? अगं मग जा लवकर, तयारी कर जा. हा आलेच. अगं थांब थांब जरा थांब. आईनी पुरणपोळ्या केल्यात ना, 4 पुरणपोळ्या घेऊन जा. नको ना अगं, असू दे. आता ह्या पोळ्या खरंच खाणार आहे का तिथे कोणी? का नाही खाणार? समदे खात्याला तू फक्त घेऊन जायचं काम कर. खाणार आहेत का नाही? मग या जग कधीतरी नीट बोलत जा माझ्याशी. तू समद्यांशी नीट वाग, नीट बोल, म्हणजे म्या बी तुझ्याशी नीट बोलीन. हा जाऊ दे बाबा, सणाचा दिवस आहे, वाद नकोय मला. दे नेते. खुश? हो खुश. झाली तयार. ए भाई, तांबे आणले, हार आणलं. बत्ताशे कुठे? ए बत्ताशे तुझ्याकडे आहे ना? बत्ताशे हे काय? काय करू, मला काहीच कळत नाहीये. खरं तर मी आज घरी असायला पाहिजे, गॅरेज मध्ये असायला पाहिजे, पण मी कुठेच नाहीये. फोन करू का? शिवाचा फोन आहे भाई, स्पीकरवर टाक. हॅलो शिवा, काय काय अचानक फोन कस काय केला? ए शिवा, सब ठीक आहे ना? हॅलो, बोल. हो हो, मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना सगळे? परत मला ते सगळे जाऊ दे, मला सांगा तुम्ही पूजा केली? पूजेची सगळी तयारी झाली. हे बघ आता साफसफाई केली. हे बघ. ए व्हिडिओ कॉल आहे का? हे बघ शिवा, हे सगळं आवरून झालं की लगेच गुढी उभारणार आहे आम्ही. झाली सगळी तयारी. हा बरं बरं, नक्की नीट करा सगळं आणि आठवणीने ना मला फोन करा. हा करतो. हा घे घे घे, साडी पकड त्याला वरतीला. काय करू, खरं तर मला जावंसं वाटतंय. एक काम करते, जाते आणि त्यांना सरप्राईज देते आणि सगळं खरं सांगून टाकते. हा हेच बरोबर आहे. निदान आज तरी स्वतःच्या घरी थांबायचं ना. काही म्हणालात का ताई? नाही म्हणजे तू आमच्या इथेच का नाही येत राहायला? लग्न झालं पण नाहीये तरी इथेच असतेस ना कायम, म्हणून म्हटलं. आता ह्या घराची सून होणार आहे ना मी, मग इथे येऊन राहणारच. आणि राहिला प्रश्न आजचा, तर माझ्या सासूबाईंनी बोलवलंय ना, म्हणून दुसऱ्या कोणाला स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही. एक डोकेदुखी काही कमी होती तर दुसरी पण आली आहे लगेच घरात. मला ना आमच्या घरच्यांचं काही कळतच नाही. स्वतःचं स्टेटस बघून, स्टँडर्ड बघून जरा लोक शोधायची, तर हे काय नमुने शोधलेत. 3rd क्लास. हे गुढी भारी दिसते ना. तिथून ना आपण हार सोडायला पाहिजे.
आत्ता हिचं नाव घेतलेलं आपण. अरे काय मस्त. ये. अगं शिवा तू होतीस कुठे सांगा आणि अशी अचानक कशी काय आलीस? मग अशी कॉल केला तर कॉलवर काही बोलली पण नाही. आणि हाताला काय लागले तुझ्या? मला तर वाटलं तू येतच नाही की काय. ए शिवा असं न सांगता जाऊ नको या. आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन येते. फोन तर पण थांबा जरा, तुम्ही मला आधी श्वास तर घेऊ द्या. आईसारखे प्रश्न विचारताय मला. मला आधी पाया पडू द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगते. शिवा काय झालं काय तू सांगितलं नाही. मी सांगते सगळं आत या. आत या ना, चला आत या. तू सांग ना शिवा. अरे हो सांगते ना, चल ना. काय सांगणार? सांभाळ. अरे एक लोचा झाला होता. परत तो रामभाऊंचा मुलगा आहे. आता मला तुम्ही सांगा, जर मी हा हात घेऊन गेले तर आई मला घरातनं सोडेल का? हा, ती 2 दिवस घरीच ठेवेल मला. मग मी रेसला कशी जाणार? अगं पण शिवा असं हाताला लागलेलं असताना रेस मध्ये जाणं रिस्क नाही का? रिस्क शिवा नाही घेणार तर कोण घेणार? आणि बाई ही रिस्क घ्यावी लागणार, कारण आपल्याला गॅरेज वाचवायचं आहे. अगं शिवा तू टेन्शन नको घेऊ ग. उद्यापर्यंत तुझा हात बरा होतो की नाही ते बघ. वा 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 वा. पण मी काय बोलतो शिवा, त्या छकुलाने काय त्रास नाही ना दिला तुला? त्याच्या घरच्यांनी सोय केली ना तुझी व्यवस्थित? अरे काय सांगू तुम्हाला, खरंच कडक सोय आहे माझी तिकडे. आणि ना काय म्हणतात त्याला, छकुल्याच्या घरचे ना सगळे खूप चांगले आहेत. अरे मला आधी माहित नव्हतं ते छकुल्याचं घर आहे, पण नंतर कळलं. आणि खरंच मला तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं होतं, पण वस्ती त्याची रिस्क नव्हती घ्यायची. का? अरे मी आईला सांगितलंय की मी गाडीचे पार्ट्स आणायला बँगलोरला गेलीये 2-3 दिवस. आई शपथ, असं सांगितलंय? हो, नाहीतर रेसला कशी जाणार मी? आणि हे बघा, गॅरेज वाचवण्यासाठी ही रेस महत्वाची आहे फार. नाही पण मग आता तू इथे कशी काय आलीस? खरं सांगू का, मला ना राहवलं नाही. आणि गॅरेजमध्ये गेल्याशिवाय माझा कुठलाही सण कसा साजरा होऊ शकतो असं वाटलं. आणि खरंच तुमची पण खूप आठवण येत होती. आता आली येतेस ना तर हे घे. हे काय आहे? बॅटरीला विचार. अगं ते आईने तो कडुलिंबाचा प्रसाद असतो ना तो दिलाय. अच्छा, हे द्या, मला खूप भूक लागली. का? तर छकुलाने तुला काय दिलं ना खायला? ए गप्प बसा रे. तुम्हाला सांगितलं ना माझ्या तिकडे चांगली व्यवस्था केली आहे म्हणून. पण मला ना आज आजीच्या हातचे पुरणपोळ्या खायची खूप इच्छा होते. मग हे नकोय का तुला? हे बॅटरी घेऊन जा. अरे नाही, मला भाव आहे. दे इकडे, दे उघड. बाई काय तू पण. ए शाबास. दिव्या, बिंदास खा न लाजता. छान, आत्तापासूनच बाजूला बसायला लागलास. खरं नाही आहे याचं काही. अगं काकू, अगं ती नवीन आहे ना आपल्याकडे म्हणून. हो का? अरे पण याआधी पण तर ती आली होती आपल्याकडे, हो की नाही दिव्या? हा, आता तिच्या बाजूला बसायचं निमित्तच शोधायचंय तर मग ठीक आहे, चालेल. लाजतोय बघा किती. अरे मी कुठे मी लाजलो? मी लाजत नाहीये. अरे हो, बाई आजींनी पुरणपोळ्या पाठवल्या, मी घेऊन आलेच. बाहेर काय ठेवले? भारी. मगापासून शिवा दिसली नाही, कुठे गेली ती?
बाबा अरे तिला ना काहीतरी काम होतं अर्जंट म्हणून ती गेली, बोली लवकरच येईल. अच्छा अच्छा अच्छा, मग ठीक आहे. अरे वा, भाऊंना खूप आवडतात पुरणपोळ्या. छान दिसतायत ग. रेणुताई जरा लवकर या, ह्या प्लेट मध्ये काढून आणा. आता भाऊंना नवीन सूनच पोळ्या करून घालेल. घालशील ना ग? हो, घालेल. आशू, जेवणाकडे पण लक्ष दे, घास नाकात जाईल. किती रे छळता तुम्ही सगळे त्याला सारखे. हा काका एस्पेशली. जेव रे बाळ. काही नाही काकू, चळू दे अगदी त्याला. लग्नानंतर आपल्याला विचारणार पण नाही तो. ए डंबो, तुला दाखवतो, जेवण झाल्यावर विचारतो तुला. ए बघच तू नंतर. आशू ती मस्करी करते, तू कुठे मनावर घेतोस? हा मी मस्करीच करतोय. दिव्या कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही ओळखता एकमेकींना? हो, दिव्या आमच्या शेजारीच राहते. हिला तर मी वस्तीत जाऊन बघते, नको तिथे ओळख दाखवते. काय म्हणताय? बघितलंस का ग, तुमच्या इथे राहणारी लोक आमच्या घरात कामाला असतात. नशीब काढलंस हा, लॉटरीच लागली आहे तुझी. ताई बरोबर आहे हो तुमचं, मी खरंच नशीबवान आहे. मला उलट खूप छान वाटतंय की इथे कोणीतरी माझ्या माहेरचं आहे. माहेर सुटलं असं वाटणारच नाही कधी. अगदी खरं बोललीस दिव्या. आणि कीर्ती, तिला आपण कुठून आलोय याचं वाईट वाटत नाही. यापेक्षा आपलं कुणीतरी आहे याचं समाधान अधिक आहे तिला. आणि काय फरक पडतो ग आपण कुठून आलो याचा? आपले संस्कार महत्वाचे, आणि लहान घरात जोपासले जातात ते संस्कार, मोठ्या घरात ते विसरले जातात. चला जाऊ दे आता. गुढीपाडव्याचा मी प्रसाद वाढलाय, तो आधी सगळ्यांनी खाऊन घ्या. घ्या, चला खाऊन घ्या. किती 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 कडू आहे. संपदा बाळा, अगं तोंड वाकडं करू नकोस. प्रसाद येतो, गपचूप खा. मम्मा हे खाणं कंपल्सरी आहे का? हो खा. दिव्या, तुला माहिती असेल ना गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचा प्रसादच का असतो? बरं मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का कडुलिंब आणि गुळाचा प्रसाद का खातात गुढीपाडव्याला? छे, तसलं काय आम्हाला माहित नाही. आपण माझ्या आईने सांगितलेलं, मी विसरून गेलो. आणि आपल्याला काय करायचं आहे, का खातात ते? मी तर फक्त त्यातलं गुळ खातो, गोड लागतं म्हणून. असं नसतं रे बाबा. गुळ आणि कडुलिंबाचा प्रसाद खातात कारण आपलं आयुष्य कडुलिंब आणि गुळासारखं असतं. ए शिवा, कुछ समझ में नहीं आ रहा क्या? अरे बाबा, आपलं आयुष्य गुळासारखं गोड आणि कडुलिंबासारखं कडू असतं. अच्छा, म्हणजे आपलं सध्याचं आता आयुष्य कडुलिंबासारखं चाललंय. तर हा प्रसाद अशासाठी असतो की आपल्याला आयुष्यात दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत आणि दोन्ही गोष्टींचे अनुभव घेता आले पाहिजेत, चांगल्या पण आणि वाईट पण. अगदी बरोबर. हो, हेच म्हणणार होते मी सुद्धा. आपल्या आयुष्यात ना कडू आणि गोड असे दोन्ही क्षण असतात, पण आपल्याला सगळ्यांना खूप चांगलं हवं असतं. पण आपल्याला हे कळत नाही त्या कडू क्षणांची आपल्याला किती गरज असते, आणि आपण जास्त तेच डोक्यात ठेवतो. पण असं नसतं करायचं. बरोबर बोलली शिवा. म्हणजे आत्ता आपल्या आयुष्यात कडुलिंब आहे, तर उद्या जाऊन आपल्या आयुष्यात गुळ येऊ शकतो. आपण याचा विचार केला पाहिजे. वा, हेच सांगितलं होतं मला आईने, आत्ता आठवलं. नशीब आठवलं. म्हणूनच या निमित्ताने आपल्याला ती आठवण व्हायला हवी. म्हणून कडू कडुलिंब आणि गुळ गोड.
त्यामुळे कंपल्सरी असतं खाणं, कळलं संपदा? हो पण पण हे खूपच कडू आहे. हे डंबो, म्हणूनच त्याला कडुलिंब म्हणतात. सर्व गुणसंपन्न असूनही एवढी साधी गोष्ट तुला माहित नाही. किती दुर्दैवी आहे ना हे. हो ना भाऊ? मला तर बिचाऱ्या आशूची दयाच येते. आई, आणि तुला तर तुझी सून एकदम पारंगत हवी होती ना. मला तर इथे सगळं उलटच दिसतंय. कीर्ती, जेवणाच्या टेबलवर बसून तोंड बंद ठेवून जेवलं ना तर जेवण अंगी लागतं. भाऊ अहो, मी फक्त सांगत होते. ही अशी ऐकणार नाही. हिला धडा शिकवायलाच लागेल. दिव्या, काय झालं? दिव्या, बाळा तू रडू नकोस, शांत हो. तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. तू जेव. मला काही गोष्टी माहिती नाहीयेत, त्यासाठी सॉरी. पण माझे वडील माझ्या लहानपणीच गेले, म्हणून त्यांना आमच्यासाठी काही करताच आलं नाही. आणि माझी आई बिचारी एकटीच होती. तिलाच घर सांभाळावं लागलं, म्हणून आमची परिस्थिती अशी. पप्पा, तुम्ही एवढं करून गेलात आमच्यासाठी. तुम्ही नसतात तर आम्ही काय केलं असतं. तुमची खरंच खूप आठवण येते. तुम्हाला जमेल तेवढं, जितकं झेपेल ते सगळं केलं आमच्यासाठी. तुमची खूप आठवण येते. आज माझ्याकडे जे काही आहे ना, ते सगळं तुमच्यामुळे. आईला घर चालवायचंय म्हणून ती नेहमीच काम करायची. त्यामुळे तिला मला काही शिकवायला वेळच मिळाला नाही. तरी मी माझ्या परीने जितकं शिकता आलं शिकले. काही गोष्टी कशासाठी असतात हे नाही माहिती मला, सॉरी. मी शिकेन आशू हळूहळू, आय प्रॉमिस. दिव्या, दिव्या, खरंच. दिव्या, इट्स ओके, इट्स ओके. तू ताईचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. काय आहे, आई तिला 1000 गोष्टी सांगते, पण तिलाही ते आत्ता माहित नसतील. आशू, तू प्लीज माझ्यामुळे त्यांना काही बोलू नकोस. दिव्या, इट्स ओके. ताई, बघितलंस, शिक काहीतरी तिच्याकडनं. तुम्ही गेल्यानंतर आईने अख्खं घर सांभाळलं, आम्हाला शिकवलं, मोठं केलं. अजूनही सगळं ती आमच्यासाठी करते, तुम्ही केलं. पण तीच आपल्या घरासाठी, आपल्यासाठी काही करू नाही शकली. पण मला दिव्यासाठी काहीतरी करता यावं ना, म्हणून मी हे गॅरेज गहाण ठेवलं. पण पप्पा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरं हे गॅरेज आपलं आहे. ताई, आज ना सणाचा दिवस आहे. रडतंय तुझ्यामुळे कोणीतरी. आशू, काल आलेल्या मुलीसाठी मला बोलू नकोस हा. 1 मिनिट. मी बोलत नाही, तुझी चूक आहे. तू सुरुवात केलीयस. आशू गप्पा बस. सुरुवात तू केलीयस. गप्पा बस म्हटलंय ना. ताई, ती बस. एक शब्द नकोय. बरं ऐका, आता ना मला काही दिवस रामभाऊंकडेच राहावं लागेल. मी त्यांना खूप सांगितलं की मी गॅरेजमध्ये राहते, पण ते नाही ऐकत आहेत माझं. मग काही दिवस आता तुम्ही गॅरेज नीट सांभाळा आणि यातलं प्लीज घरी सांगू नका, प्लीज. शिवा, तू टेंशन नको घेऊ. शिवा, तू इतली अजिबात काळजी करू नको. हम सब लोग मिलके गैरेज का ख्याल रखेंगे. तू आणि छकुला एन्जॉय करा. एन्जॉय करा काय? पिकनिकला झालेत का ते? काय पण बोलते. चला, अच्छा मी निघते. टाटा. दिव्या, हे बघ, ताई जे काही बोलली तुला आज, त्याने तुला वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली सॉरी. नाही, इट्स ओके. मला नाही वाटलं वाईट. तुझ्यासारखी समजूतदार माझी ताई असती. जाऊ देते आता. ऍक्च्युली
मला तुला काहीतरी विचारायचं होतं. बोल ना. तुझं खरंच फक्त माझ्यावर प्रेम आहे ना? अजून इतर मुलींवर प्रेम असलेलं चालणार आहे का? मस्करी नको करूस रे. अरे माझं तुझ्यावरच प्रेम असणार आहे फक्त, अजून कोणावर असणार? आणि या आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. एनी डाऊट? नो? व्हेरी गुड. चल सोडतो बाहेरपर्यंत. हे घे, जेव पटकन. काय जेव ना. हा. काय ग कुठे होती एवढ्या वेळ? आम्ही सगळे किती वाट बघत होतो तुझी. हा ते अगं ते मी माझ्या गॅरेजवर गेले होते. ते आज गुढीपाडवा होता ना, तर मग पूजेसाठी मला गॅरेजवर नाही गेले ना तर करमत नाही. अच्छा ओके ओके ठीक आहे. जेव 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 लवकर जेव. जेव गरम गरम आहे. कसं झालंय सांग. आवडली? हो आवडली ना, आवडली. मला ना अशी ओळखीची चव वाटते ही. म्हणजे माझी आजी आहे ना, तिच्या हाताला अशीच चव एकदम. हो का? हे भारी भारी. तुला अजून पोळ्या आणू का मग? नाही नाही, ही संपू दे मग मी तुला सांगते. बरोबर जेव पोटभर.